दरम्यान रविवारी आम्ही कोर्टामध्ये 2 अर्ज दाखल केले होते। पहिला अर्ज आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि दुसरा रिमांड होमचा। मात्र दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। म्हणून ते हीनस क्राइम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे। ही अर्ज एक मिनिट साहेब, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी। इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी एक कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे, ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये आहे। A1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे, ज्यांच्यावर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे, त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे। हीच भूमिका D1 पासून आहे। कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। दोन्ही इस्टॅब्लिशमेंट्सचे सीसीटीव्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे, ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे। त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका इस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे, ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मद्य दारूची आहे, त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे। सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करण्यात। आणि या सगळ्या प्रकरणावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, एकंदरीतच या कल्याणीनगर अपघाताच्या प्रकरणानंतर आता कुठेतरी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करतायत। दुसरीकडे कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी राजकीय दबाव देखील आहे अशा देखील बातम्या समोर आलेल्या होत्या, मात्र अमितेश कुमार यांनी त्याचं खंडन केलंय। मंदार, काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडतंय? अमितेश कुमार यांनी खरं तर पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची सुरुवात अतिशय जोरदार झाली होती। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की पुण्यातील जे नामचीन गुंड आहेत, अगदी अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये ज्यांच्या नावाची दहशत आहे, अशा सगळ्यांना त्यांनी एका रांगेत उभा केलेलं होतं आणि अक्षरशः त्यांची धिंड काढलेली होती आणि त्यामुळे अमितेश कुमार यांचा मोठा बोलबाला पुण्यामध्ये सुरू झाला आणि त्यानंतर देखील अगदी कडक कारवाई वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र हा जो प्रकार घडलेला आहे कल्याणी नगरमध्ये हिट अँड रनचा, तो प्रकार मात्र या सगळ्या पोलीस दलाबाबत लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणार आहे आणि त्याला अनुसरूनच विरोधी पक्षनेते जे आहेत ते अमितेश कुमार यांच्यावरतीच कारवाईची मागणी करतायत। आपण पाहिलं की संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली आहे, विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केलेली आहे। दुसरीकडे अमितेश कुमार हे सातत्याने सांगतायत की पोलीस यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाहीत आणि शक्य ती कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा यामध्ये मनोदय आहे। मात्र जो मुलगा जो आहे ज्यांनी गाडीनी धडक दिली तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे हे सांगण्याचा अमितेश कुमार वारंवार प्रयत्न करतायत आणि न्यायालयाने जरी त्या अल्पवयीन मुलाला जामीन दिलेला असला तरी आम्ही त्याच्या वडिलांना अटक केलेली आहे, वडिलांना आम्ही न्यायालयासमोर हजर करणार आहोत, त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर त्या मुलाला ज्या हॉटेल चालकांनी किंवा मॅनेजरनी दारू दिली त्या हॉटेल चालकांवरती मॅनेजरवरती देखील आम्ही कारवाई करतो आहोत हे अमितेश कुमार सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं आपण पाहतो आहोत। राजकीय आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे। तिसरी बाजू आहे ती स्थानिकांची, त्यांचं असं म्हणणं आहे की हा एक प्रकार आहे, मात्र पोलीस सातत्याने पब आणि बारकडे दुर्लक्ष करतात ही बाब देखील आपल्याला डोळेझाक करून बघूया आता पुणे पोलीस नेमकी पुढची काय कारवाई करतात ते। पुणे पोलीस आयुक्तांनी आश्वस्त तर केलेलं आहे की कठोरातली कठोर कारवाई पुणे पोलिसांकडून केली जाईल, कोणताही राजकीय दबाव पोलिसांवर नाही, पण विरोधक देखील दुसरीकडे टीका करतायत। राजकीय वळण या सगळ्या प्रकरणानं घेतलंय की काय असं देखील सध्या दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।